येऊन त्यांना मार्गदर्शन करतात, आपल्या मुलांमध्ये असणारे जे कलागुण आहेत त्यांना प्रोत्साहन देतात आणि त्याचं फलित म्हणजे आपण गेल्या वर्षीच पाहिलं की 2023-24 जो चित्रकलेच्या स्पर्धेचा जो निकाल आहे तो 100% लागला आपला पाहायला मिळाला। त्याचबरोबर ती परंपरा कायम चालू ठेवून यावर्षी सुद्धा आपण जो आपल्या चित्रकला स्पर्धेचा रिझल्ट जो आहे तो सुद्धा यावर्षी 100% लागलेला आहे आणि म्हणूनच त्यांच्या या सहकार्याचं मार्गदर्शनाचं एक मानवंदना त्यांना आणि म्हणून त्यांचा आपण इथे या ठिकाणी सत्कार करणार श्री साळुंखे सर यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा। सचिव माननीय साळुंखे सर यांचा सत्कार मी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक सावंत मॅडम यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा। मॅडम धन्यवाद। सावंत मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं। सह्याद्री शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल आकाशनगर या विद्यालयामध्ये आज एक छोटासा कार्यक्रम संपन्न होत आहे। दरवर्षीप्रमाणे या चित्रकला ड्रॉइंग परीक्षा ज्या आहेत या ड्रॉइंग परीक्षा नेहमीप्रमाणे होत असतात, पण आपण पाहतोय का आगळं वेगळं जे इथं घडलेलं आहे की ज्याला आपण म्हणतो विद्यालयाचा नावलौकिक, विद्यार्थ्यांचा नावलौकिक, या नावलौकिकामध्ये जी भर आहे ती पडली गेलेली आहे आणि त्यामध्ये ज्या आपल्या ड्रॉइंग टीचर स्वाती पाटील मॅडम यांनी दिलेलं योगदान जे आहे ते अत्यंत लाख मोलाचं आहे की नुकतीच नव्यानं शाळा इथं आलेली आणि मग अनेक समस्या या निर्माण होत गेल्या, पण त्या समस्या जरी निर्माण झाल्या असल्या तरी त्याच्यावर उपायसुद्धा हे होत गेले आणि उपाय सापडत असतानाच की मॅडम सारख्या की कित्येक वर्ष 25-30 वर्ष झालं त्या ड्रॉइंगचे क्लास घेतात, अनेक मुलं त्यांनी चांगली घडवलेली आहेत। मुलांच्या कलागुणांना वाव देण्याचं, त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि याचं फलित आपल्या या चालू वर्षामध्ये विद्यालयामध्ये 21 मुलांच्या पैकी 6 विद्यार्थी जे आहेत त्या 6 विद्यार्थ्यांनी A ग्रेड जी आहे ती संपादन केलेली आहे। या सर्व विद्यार्थ्यांचं A ग्रेडमधील 6 विद्यार्थी, B ग्रेडमधील आणि C ग्रेडमधील या सर्वांचं विद्यालयाच्या हार्दिक स्वागत। मॅडमने आपला वेळ जो आहे तो वेळ राखीव ठेवून की मुलांना त्या वेळेमध्ये मार्गदर्शन मिळालंच पाहिजे। अगदी 11:15च्या आतच मॅडम यायच्या आणि अगदी 1, 1:30, 2 वाजेपर्यंत त्यांनी खूप आमच्या मुलांच्यासाठी मेहनत घेतली। ती मुलं केवळ आमची नाही आहे तर आता ती त्यांची झालेली आहेत आणि मॅडमचं सर्वांचं आपल्या संस्थेच्या वतीनं, शाखेच्या वतीनं मॅडमचंही हार्दिक हार्दिक अभिनंदन। यापुढेही मॅडमनी असंच आपल्याला सहकार्य करावं। इथून पुढं दरवर्षी आपण इलेमेंटरी, इंटरमिजिएट परीक्षेमधील विद्यार्थ्यांना आपण परीक्षेला बसवत असतो आणि हा जो निकाल आहे की जो असा उज्ज्वल आहे असाच निकाल इथून पुढेही लागो अशी अपेक्षा मी व्यक्त करते। त्याचप्रमाणे आपल्या संस्थेचे सचिव सन्माननीय साळुंखे सर यांनीही वेळात वेळ काढून या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली आणि कोणतीही गोष्ट जी आहे आपण वेळ निघून गेल्यानंतर केल्या त्याला काहीच अर्थ राहत नाही, तर वेळ ही महत्त्वाची आहे आणि कोणतीही गोष्ट त्या वेळेलाच झाली पाहिजे आणि त्या वेळेला करण्याचं काम, त्याचं नियोजन करण्याचं काम साळुंखे सर अत्यंत चांगल्या पद्धतीनं करत असतात आणि आम्ही सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो। कारण कुठलीही गोष्ट करत असताना एक माणसासमोर एक आयडियल रोल जो आहे, आदर्श ज्याला आपण म्हणतो आणि आता असे आदर्श ज्या वेळेला आदर्श व्यक्ती आपल्याला भेटतात आणि मग त्यांचे चांगले गुण जे आहेत हे चांगले गुण आपण नेहमी घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे की जशी मुलं जी आहेत। धन्यवाद मॅडम। यानंतर आपण आपल्या ज्या विद्यार्थ्यांनी गुण संपादन केले त्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी आपण सत्कार सोहळा संपन्न करूया। हे कौतुक तुमच्या यशाचे, हे कौतुक तुमच्या यशाचे, कौतुक तुमच्या प्रयत्नांचे, सन्मान तुमच्या कष्टाचा, गौरव तुमच्या कार्याचा,
आणि धैर्याचा बळ तुमच्या भरारीसाठी, हे बक्षीस तुमच्या अभिनंदनासाठी. हे अभिनंदन करण्यासाठी मी आपल्या मान्यवरांना विनंती करते की त्यांनी सर्व मुलांचे बक्षीस देऊन त्यांना सन्मानित करावं. मी ए ग्रेड विद्यार्थ्यांची नावं असते, त्या विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी वरती यायचे. ए ग्रेड ईशा अतुल मोहिते, नेहा सचिन माने, प्रांजली सुरेंद्र सावंत, सुरैया हाजी मलंग शेख, स्वराली अशोक पाटील, सायली संजय येत्रेकर. तर आपल्याशी हितगुज साधण्यासाठी आप सर्व मान्यवरांना माझा नमस्कार. आणि मी सांगितल्याप्रमाणे माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांनी मनापासून अभ्यास केला, सांगितलेल्या गोष्टी फॉलो केल्या, त्याबद्दल त्यांचे खरोखर मनापासून मी हार्दिक अभिनंदन करते. माननीय श्री सावंगी सरांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सन्माननीय सावंत मॅडम, आमच्या त्याचप्रमाणे आज आपल्याकडे गेस्ट लेक्चर आपले आलेल्या पाटील मॅडम आणि आपल्या परिवारातील इतर सर्व सदस्य आणि आपण सर्व आमचे लाडके विद्यार्थी मित्र, खराच खूप आनंद वाटला. निश्चित वाटण्यासारखंच आहे की नाही. आणि आपल्या या ज्ञानमंदिराची स्थापनाच मुळात जे शिक्षणाच्या प्रवाहापासून अलिप्त राहिलेली मुलं होती की ज्या ठिकाणी कुठलीही संस्था, एवढ्या महाराष्ट्रामध्ये नामवंत संस्था आहेत पण एकही संस्था ज्या ठिकाणी हायस्कूल काढायचं धाडस करत नव्हती, अशा ठिकाणी जी मुलं शिक्षणापासून वंचित राहत आहेत त्यांच्यासाठी आपले हे ज्ञान मंदिराची स्थापना झाली. आणि काही अडचणीमुळे इथं आपलं ज्ञान मंदिर आलं आणि काही जण म्हटले तुम्ही आता शहरात गेलात, परंतु शहरामध्ये केवळ सगळे श्रीमंत राहतात हा गैरसमज आहे. इथं सुद्धा अगदी शिक्षण घेण्याची प्रतिकूल परिस्थिती असणाऱ्यांची संख्या सुद्धा प्रचंड आहे. हल्ली शिक्षण झालंय बाजारू, पैसे खिशात असतील तरच शिक्षण मिळते. बऱ्याच वेळा खिसा तपासला जातोय पालकाचा आणि मगच प्रवेश दिला जातोय. मग इतर मुलांचं काय, तर त्यांच्यासाठी आम्ही खरोखर प्रामाणिक प्रयत्न करतोय. त्यासाठी जेवढं शक्य आहे तेवढं तुमच्यासाठी आम्ही धडपडतोय की तुमच्यासारखी सुद्धा सामान्य घरातली मुलं सुद्धा अतिशय चांगलं शिक्षण घेऊन त्यांनी सुद्धा मोठं व्हावं आणि त्यांनी सुद्धा आपलं जीवन सुंदर असं घडवावं, यासाठी आमचा हा प्रामाणिक केला गेलेला प्रयत्न आहे. आणि त्यातूनही आमची मुलं कशी असावीत, कारण म्हटलं जातं रडणारे कधी जिंकत नाहीत आणि जिंकणारे कधी रडत नाहीत. खरं आहे नाही. त्याप्रमाणे मुलं असली पाहिजेत. परिस्थिती असते, कधी चांगली असते कधी वाईट असते, परंतु निसर्ग सुद्धा किंवा परमेश्वराची सुद्धा अतिशय चांगली रचना आहे. नेहमी श्रीमंताला श्रीमंत ठेवत नाही, तो समतोल साधतोय. कधी कधी गरीब घरात सुद्धा काही मुलं जन्माला अशी घालतोय की अगदी झोपडीत सुद्धा ज्ञानाचा प्रकाश पडतोय आणि ती मुलं खूप मोठं कार्य करतायत. तुमच्यामध्ये सुद्धा ती धमक आहे आणि असली पाहिजे. नेहमीच आपला कर्तृत्वाचा ध्यास एवढा आपला असला पाहिजे की यशाचा मार्ग हा तुम्हाला मिळालाच पाहिजे, दिसलाच पाहिजे. आणि या पद्धतीने तुम्ही प्रयत्न करा. यश एकदा मिळालं की आपलं काम संपलं असं समजू पण नका, कारण यश हे वारंवार मिळालं पाहिजे. आपलं आयुष्य खूप मोठं आहे. अनेकदा आयुष्यामध्ये खूप असे प्रसंग आले पाहिजेत की आपल्याला त्यातलं यश आपल्याला मिळालेलं साजरं करता आलं पाहिजे. आणि खरंच तुम्ही या विद्यालयाला एक चांगली संधी दिली. गेल्या वर्षी सुद्धा 100% निकाल लावला आणि याही वर्षी 100% निकालाची परंपरा तुम्ही जपली. त्याबद्दल खरंच या विद्यार्थ्यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन सुद्धा करतो. आणि खरं याच्यामध्ये श्रेय जे आहे ते या आपल्याकडे गेस्ट लेक्चर येतात पाटील मॅडम, कारण हल्लीची परिस्थिती फार विचित्र आहे. शिक्षणाकडे शासनाचं दुर्लक्ष होतंय.
त्या पद्धतीचे शिक्षक उपलब्ध नाहीत म्हणून मुलांचं नुकसान होईल असं आमच्याकडून होत नाही. तर आम्ही नेहमीच मॅडम आम्हाला कायमस्वरूपी सहकार्य करा आणि दरवर्षी गेस्ट लेक्चरर म्हणून तुम्ही आमच्या या विद्यार्थ्यांना ड्रॉइंग मध्ये इतकं चांगलं यश मिळवून द्या की आम्हाला नेहमीच साजरं करायला आनंद वाटेल. तर निश्चितपणे मॅडम सुद्धा आपल्याला सहकार्य करतील आणि तुम्ही सुद्धा. आणि तसं पाहिलं तर बाळांनो फारसं काय करावं लागत नाही. आयुष्यात सुंदर जगण्यासाठी फार काय करावं लागत नाही. केवळ डॉक्टर आणि इंजिनियर झालं म्हणजेच झालं असंही काही नाही. एखादी गोष्ट आपल्यामध्ये अशी वेगळी असली पाहिजे. आणि परमेश्वर म्हटलं जातं की ज्यानं चोच दिली तो चारा पण देईल, तशी व्यवस्था निसर्गाने केलेली असते. फक्त प्रश्न कुठे येतो की कष्टाचा प्रश्न येतो. तुम्ही सुद्धा जर योग्य पद्धतीनं जर कष्ट केलं तर निश्चितपणे तुम्हाला सुद्धा यश मिळू शकतं. आणि हे तुम्ही यश मिळवत आहात. खरोखर आपल्या 2-3 वर्षामध्ये पाहिलं तर 10वीचा 100% निकाल लागतोय, ड्रॉइंगचा आपला 100% निकाल लागतोय, सारथी परीक्षेला मुलं बसतायत आणि या वर्षी तर आपण सारथी परीक्षेला पण बसतील कदाचित. मला वाटतंय बहुतेक NMMS ला सुद्धा बसतील. आणि त्याचप्रमाणे 5वी-8वी स्कॉलरशिपला सुद्धा विद्यार्थी बसावेत ही आमची निश्चितपणे अपेक्षा आहे. आणि तुमच्या मधूनच एक चांगले विद्यार्थी घडावेत. कारण तुम्ही घडलात तरच ही शाळा घडणार आहे. तुम्ही काय यश मिळवताय त्याच्यावरती त्या शाळेचं सुद्धा यश आहे. आणि म्हणून तुम्ही सुद्धा नेहमीच कसं यश मिळवता येईल. बाळांनो काय एखाद्याच्या घरात गरिबी असली तर कायमस्वरूपी नाही. मी तुम्हाला आत्ताच म्हटलेलं होतं की परमेश्वरानं खूप चांगली योजना केलेली आहे आणि सगळ्यासाठी जग आपल्याला खुणावतंय. आपल्यात फक्त हिंमत असली पाहिजे. परिस्थिती कशी असू द्यात, परिस्थिती कशी असेल कशी हाताळावी हे सुद्धा महत्वाचं आहे. समजा एखाद्याची परिस्थिती वाईट आहे, त्यानं ते मान्य केलं, मला मान्य आहे मी असाच गरिबीत मरेन, तर मात्र काही बदल होणार नाही. आणि अशी मुलं आम्हाला नकोच. आम्हाला कशी मुलं हवीत तर जी परिस्थिती प्राप्त झाली आहे ती बदलायची त्यांच्यामध्ये हिंमत असली पाहिजे, बदलायचं त्यांच्यामध्ये जिद्द असली पाहिजे, इच्छाशक्ती असली पाहिजे. त्यातून ते निश्चितपणे आपली परिस्थिती बदलू शकतात. का नाही बदलता येणार बाळांनो? सहज बदलता येईल आपल्याला. तर अशी मुलं आम्हाला हवीत की जी परिस्थिती कशी असू द्यात ती बदलून यश हे मिळवतीलच. आणि अत्यंत अडचणीतून जेव्हा यश मिळतं ना, खूप अडचणीतून खूप समस्या येतात, अडथळे येतात, तेव्हा मिळालेलं यशच खरं यश असतं. त्यामुळे कुठंही न डगमगता आपण सुद्धा सामोरं जाऊन प्रत्येक वेळी यश हे मिळवलं पाहिजे. आता मला आनंद वाटला कारण चित्रकलेत नेहमी भोपळा असणारा मी, मला तर फारसं खरंच चित्रकला कधी मॅडम जमली नाही. अगदी C ग्रेड मध्ये सुद्धा पास होता नाकी न आलं. परंतु या आपल्या विद्यालयाचे विद्यार्थी A ग्रेड मध्ये आहेत. A ग्रेड म्हणजे नंबर 1च आला आहे की नाही. तर A ग्रेड मध्ये सुद्धा या विद्यालयाचे विद्यार्थी येतात. यापेक्षा माझ्या दृष्टीने दुसरं भाग्य नाही. खरोखर A ग्रेड मध्ये आलेल्या विद्यार्थ्यांचं मी अगदी संस्थेच्या वतीनं या विद्यालयाच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो. आता दुसरा प्रश्न राहिला B ग्रेडचा. A ग्रेड मध्ये 6 आहेत पण B ग्रेड मध्ये पण काही कमी नाहीत, है की नाही. आणि B ग्रेड मिळवणं सुद्धा सोपं नाही. म्हणजे B ग्रेड मध्ये 6ची 9 झालेत, 9 विद्यार्थी B ग्रेड मध्ये आहेत. तर B ग्रेड मध्ये सुद्धा ज्यांनी यश मिळवलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना त्यांचंही मी अगदी मनपूर्वक अभिनंदन करतो. आता प्रश्न राहिला C ग्रेडचा. C ग्रेड मध्ये पण 6 आहेत, एकच आहे तिकडचे आहेत ना, पण 6 समजा म्हणजे 6 आहेत. तर ते सुद्धा C ग्रेड सुद्धा मिळवणं सोपं नाही. आणि कदाचित C ग्रेड मध्ये आता आले असतील, पुन्हा ते A ग्रेड मध्ये जाऊ शकतात, है की नाही. तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण टाळ्या वाजवून त्यांचं देखील आपण अभिनंदन करूया. फक्त मला वाटतंय मला एक गोष्ट जाणवली की ह्या 21 पैकी 21 मुलं पास झाली, 100% निकाल लागला, आनंदाची गोष्ट आहे. पण मला वाटतं यात सगळ्याच मुलीच आहेत ना, सगळ्या मुलीच आहेत. केवळ 2 मुलं मला वाटतंय की नाही, सगळ्या मुलीच आहेत. मग मुलं गेली कोणीकडे शोधायची वेळ आली. तर मुलांना सुद्धा कुठेतरी मनात वाटलं पाहिजे की आपण सुद्धा यश मिळवायचं आहे.
आणि पुढच्या वेळी मला वाटतं मुलींच्या बरोबरीनं मुलं चालली पाहिजेत का नाही चालणार? निश्चित चालणार का? इकडे मुलांचं काय मत आहे? येणार ना? नाही आला तर भविष्य आपलं फारच विचित्र आहे. कारण आता काय झालंय, आता अनेकदा मी पाहतोय मुली इतक्या चांगल्या चांगल्या क्षेत्रामध्ये यश मिळवत आहेत. मुलींची पॅकेज ऐकली तर 20 लाख 25 लाख, आमचं पॅकेज ऐकलं तर मग 1 लाख 2 लाख. हा एवढा फरक व्हायला लागलेला आहे. याचा अर्थ आमच्या मुलांनी सुद्धा जाणून घ्या की आपण कुठंतरी चुकतोय आणि चूक ही काय करावी, पारदर्शीपणे तटस्थपणे स्वीकारावी आणि का चूक झाली याच्यावर सुद्धा आपण पुन्हा काम करावं आणि आपण सुद्धा मागे राहता कामा नये. तर खूप चांगला बाळानं तुम्ही योग आणलात. असंच यश शाळेला भरभरून मिळू द्यात. मला वाटतंय विद्यार्थी म्हटलं की शाळेवर जीवापाड प्रेम करणारे विद्यार्थी असले पाहिजेत. तुमचं कितपत आहे मला माहित नाही, आहे ना? कारण मी सुद्धा या शाळेचा विद्यार्थी आहे. अगदी प्रवेश घेतल्यापासून अंतापर्यंत तेवढंच प्रेम अगदी कायमस्वरूपी राहील. आणि जीवापाड मी या शाळेकडे पाहतो. कॉलेज केलं, इतर ठिकाणी बरंच शिक्षण घेतलं, परंतु नेहमीच माझं पाय जे आहे ते या विद्यालयाकडेच वळले. कारण या विद्यालयाला एवढं भरभरून दिलंय. तुम्हाला सुद्धा विद्यालय किती 2 हाताने घ्यावा असा प्रकार होईल इतका आम्ही निश्चितपणे देणार आहोत. आणि पुढच्या वर्षापासून सुद्धा बाळांनो खूप मोठे बदल करायचं आमचं चाललेलं आहे. खूप मोठे बदल की जेणेकरून केवळ गेल्या वर्षी थोडीशी आमची चूक झाली शारीरिक शिक्षणामध्ये, मला वाटते आपलं रजिस्ट्रेशन राहिलं आणि त्यामुळे शारीरिक शिक्षणामध्ये मुलं चमकवता आली नाहीत. आज तसं पाहिलं तर या कराडच्या परिसरामध्ये एवढं प्रचंड मोठं ग्राउंड असणारी एकमेव आपली शाळा आहे. पण तुम्हाला खेळताय तुम्ही, अगदी घाम येईपर्यंत छान खेळताय, मी बऱ्याचदा पाहतोय. परंतु नुसतं घाम येईपर्यंत खेळायचं नाही, जिंकण्यासाठी पुढच्या वेळी खेळा. यावर्षी मात्र आपण तसं रजिस्ट्रेशन करू आणि तुमच्यासाठी खास म्हणजे शारीरिक शिक्षणाचे सुद्धा गेस्ट लेक्चरर पुढच्या वर्षी नक्की आपण आणू. परंतु आतापासून तयारीत राहा, कारण यातले बरेच जण खरोखर शारीरिकदृष्ट्या खूप सक्षम आहेत. मुली तर हसतायत म्हणजे यश मिळवणार आहेत, है की नाही? तर पुढच्या वर्षाच्या दृष्टीने आम्ही शारीरिक शिक्षणाकडे सुद्धा भर देतोय. आणि जाधव सर आहेत त्यांच्याकडे तर आम्ही सगळी स्पर्धात्मक परीक्षा आहेत त्याची जबाबदारी बऱ्यापैकी टाकली आहे. त्यांना सुद्धा सहकार्य बाकीचे करणार आहेत. तर ती सुद्धा आपण जरा पुढच्या वर्षी वाचतोय. आणि सगळ्या अर्थानं म्हणजे बौद्धिक विकास असो, शारीरिक विकास असो, कलात्मक विकास असो, या सर्वार्थानं या विद्यालयामध्ये मुलं कशी घडतील या दृष्टीनं आमचे सध्या प्रयत्न चालू आहेत आणि पुढच्या वर्षापासून आम्ही तेही करतोय. फक्त प्रश्न कसा आहे की मुलं आपल्याकडे अजून यावीत. आपण काय अपेक्षा केली नाही पैसेवाल्यांची यावीत, है की नाही? तुमच्यासारखी सामान्य घरातली मुलं यावीत आणि त्यांना सुद्धा घडवायचं भाग्य आम्हाला मिळावं म्हणून तुम्ही सुद्धा या परिसरामध्ये सांगत असताना माझी शाळा आहे कुठेतरी हात वाटलं पाहिजे, है की नाही? आणि त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा प्रयत्न करा. पुढच्या वर्षी खूप किवलात असणारी मैदान फुललेली अशी शाळा दिसावी आणि त्याला सहकार्य माझ्या या सगळ्या मुलांचं लाभावं. शिक्षकांचं तर लाभणारच आहे अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. मी आपल्या शाळेतील शिक्षक कोतुलकर सर यांना विनंती करते की त्यांनी या कार्यक्रमाचे आभार मानावे. सह्याद्री शिक्षण संस्था संचलित इंग्लिश स्कूल आकाशनगर या शाळेमध्ये संपन्न झालेला अभिनंदनाचा कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट झाला. या कार्यक्रमाला उपस्थित असणारे संस्थेचे सचिव, त्याचप्रमाणे आपल्याला मार्गदर्शन करणाऱ्या पाटील मॅडम आणि शाळेच्या मुख्याध्यापिका तसेच इतर माझे सहकारी या सर्वांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे आणि त्यामुळंच आपण या ठिकाणी एक ग्रेड मिळवलेले. बाळांनो, 2006ला मी उमरकांचनला गेलो. या ठिकाणी कलेचा शिक्षक होता. 2006 पासून 2022 पर्यंत या ठिकाणी उमरकांचनमध्ये कलेचे शिक्षक असून सुद्धा
ए ग्रेड कुठल्याही विद्यार्थ्याला मिळाली नाही. तुमचं भाग्य आहे आणि भाग्यवान आहात. तुम्हाला पाटील मॅडम यांनी चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं आणि त्यांनी सांगितलेल्या सूचना तुम्ही फॉलो केल्या आणि त्यामुळं तुम्ही ए ग्रेडमध्ये आला. दुसरं सांगावं असं वाटतंय की केंद्रामध्ये काले केंद्र जे होतं त्या केंद्रामध्ये 5 शाळा होत्या. 5 शाळा होत्या. त्यापैकी सर्वात मोठी शाळा कालेची जवळजवळ 120 विद्यार्थी होते. 120 विद्यार्थी होते. त्यापैकी 2 ते 3 विद्यार्थ्यांना ए ग्रेड मिळाले आणि इतर शाळा ज्या आहेत त्या इतर शाळेमध्ये एक दोनच विद्यार्थी आहेत. फक्त आपल्या शाळेमध्येच त्या केंद्रामध्ये आपल्या शाळेने भरघोस असे यश संपादन केलं. त्याबद्दल सर्वांचं मी आभार मानतो, अभिनंदन करतो. या ठिकाणी या कार्यक्रमाला पाटील मॅडम, आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका, त्याचप्रमाणे संस्थेचे सचिव, माझे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित राहिले आणि आपलं अभिनंदन केलं. त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी सर्वजण शांत चित्तेने बसून हा कार्यक्रम ऐकला त्याबद्दल आपले सुद्धा आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो.